पण सचिन, या संपूर्ण प्रकरणात आता पोलिसांकडनं काही जबाब येतोय का? पोलिसांनी काही याबाबत स्पष्टीकरण दिलंय आतापर्यंत? कुठल्या रुग्णालयात त्याला नेण्यात आलंय आणि त्याबाबत काही माहिती मिळाली आहे? तळोजा कारागृहात तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडकरिता जेव्हा अक्षय शिंदेला बाहेर काढण्यात आलं तेव्हा हा सगळा प्रकार घडला आणि त्याला तात्काळ हे सगळं घडल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. आतापर्यंत जी माहिती मिळते 3 गोळ्या त्याने स्वतःवरती झाडलेल्या आहेत आणि एक गोळी त्याच्या डोक्यावर देखील त्याने स्वतःला मारून घेतलेले आहे. त्यामुळे नक्कीच याची परिस्थिती गंभीर आहे. मात्र त्याची परिस्थिती नेमकी कशी आहे याबद्दल अद्याप माहिती मिळत नाही. एवढंच नव्हे तर नेमकं पोलिसांकडून एवढी चूक कशी झाली, एवढा हलगर्जीपणा कसा झाला त्याबद्दल देखील अद्याप पोलिसांनी अधिकृतरित्या कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र येत्या काही काळात पोलिसांना देखील याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. नक्कीच सचिन, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण सांगूयात. आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आरोपी अक्षय शिंदेनं. आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी, ज्यानं ज्याच्यावरती जे आरोप करण्यात आले होते त्यानं ते कबूल देखील केले होते. 2च दिवसांपूर्वी सगळी घटना घडली आणि आज अक्षय शिंदेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधनं त्यानं 3 गोळ्या झाडून घेतल्या आहेत. एक गोळी डोक्यातही मारून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या अक्षय शिंदेची प्रकृती अत्यंत क्रिटिकल आहे, चिंताजनक आहे. बदलापूर प्रकरण आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे. कोण आहे आरोपी अक्षय शिंदे पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. अक्षय शिंदे बदलापूर बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. अवघ्या 4 वर्षीय मुलीवर नराधमानं बलात्कार केला. बदलापुरात हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. कारवाई करण्यास पोलिसांनी दिरंगाई देखील केली होती. मुळात हे प्रकरणच आधी नोंदवून घेतलं नव्हतं. त्यानंतर 10 तास रेल रोको करण्यात आला. आरोपीला त्यानंतर अटक झाली आहे. 17 ऑगस्टपासून आरोपी अक्षय शिंदे हा जेलमध्ये आहे. सचिन, हे संपूर्ण प्रकरण खरं तर तसं वादाचं ठरलं होतं. पोलिसांकडनं आधी दिरंगाई झाल्याचं पाहायला मिळालं, त्यानंतर रेल रोको करण्यात आला. त्यामुळे प्रकरण अतिशय वादात सापडलं होतं. पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद होती त्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि आता हा प्रकार घडल्याचा पाहायला मिळतंय. यामुळेच पोलिसांवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. नक्कीच हे सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच पोलिसांची आणि शाळेची भूमिका ही संशयात होती. कारण जेव्हा सुरुवातीला मुलींच्या कुटुंबियांनी जेव्हा शाळेकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी त्याची दखल घेतली नाही. एवढंच नव्हे तर जेव्हा पोलिसांकडे हे प्रकरण गेलं तेव्हा देखील हे प्रकरण कुठे ना कुठे दाबण्याचा प्रयत्न झाला. 4 वर्षांच्या 2 चिमुरडींवरती लैंगिक अत्याचार केले होते, तो देखील शाळेमध्येच काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने. आणि मोठी गंभीर बाब होती पॉक्सो कायदा, जो बालकांचं लैंगिक संरक्षण करण्यासाठी जो कायदा बनवलेला आहे त्याच्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे की कोणाही माणसाला जर शाळा असेल, हॉस्पिटल असेल, कोणालाही जर असं कळलं की चिमुरड्यांवरती जर लैंगिक अत्याचार झाले तर त्याची जबाबदारी आहे की त्याने पोलिसांना याची तात्काळ माहिती देणं बंधनकारक आहे. मात्र शाळेने ते टाळलं आणि त्याच्यामुळे शाळेतील देखील काही शाळेतील जे लोक आहेत त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचलं तेव्हा देखील त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. शाळेचा देखील दबाव पोलिसांवरती होता आणि त्यामुळे जेव्हा हे प्रकरण सगळं बाहेर आलं, लोकांना याबद्दल माहिती कळली, तेव्हा मोठा आक्रोश बदलापूरमध्ये पाहायला मिळाला होता. तब्बल 10 तास लोकांनी रेल्वे सेवा ही अडवून धरली होती आणि त्यानंतर कुठे ना कुठे पोलिसांना जाग आली. त्यांनी अक्षय शिंदेवरती सुरुवातीला एक गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर दुसऱ्या मुलीचे लैंगिक अत्याचार करण्यासाठी दुसरा गुन्हा दाखल केला. हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालयात देखील गेलेलं आणि उच्च न्यायालयाने देखील जे पोलिसांची भूमिका होती त्यावरती अतिशय कडक शब्दात ताशेरे ओढले होते. SITच्या प्रमुख होत्या IPS अधिकारी, त्यांना देखील उच्च न्यायालयात पाचारण व्हावं लागलं होतं आणि सध्याचा जो तपास चालू आहे तो देखील उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आणि आपण बघतोय की एक मोठं जनक्षोभ या संपूर्ण प्रकरणानंतर उसळलेला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की जी काही कारवाई झालेली आहे ती झालेली आहे. मात्र असं असताना आज अक्षय शिंदेने स्वतःला गोळ्या मारून घेतलेल्या आहेत. पोलिसांच्या उपस्थितीत अशा प्रकारे गोळ्या मारून घेतल्या. त्यामुळे आपण बघतोय की कुठे ना कुठे पोलिसांना अद्यापही शहाणपण आलेलं नाहीये. एवढी मोठी एवढी सेन्सिटिव्ह केस होती आणि असं असताना या सेन्सिटिव्ह केसमधला जो आरोपी आहे, एकमेव आरोपी आहे, त्यानेच अशा प्रकारे स्वतःला गोळ्या मारून घेतलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच पोलिसांचा हलगर्जीपणा हा समोर आलेला आहे आणि येत्या काळात पोलिसांना देखील या संपूर्ण प्रकरणावरती पुन्हा एकदा उत्तरांना सामोरं जावं लागू शकेल. एवढंच नव्हे तर प्रकरण हे उच्च न्यायालयात आहे, तर उच्च न्यायालय देखील या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना प्रश्न उत्तर विचारू शकतं. अगदी, आणि हाच प्रश्न उपस्थित होतो सचिन, की आपण हे सुरुवातीपासून सगळं प्रकरण आता आपण पुन्हा एकदा मांडलं.
या सगळ्या प्रकरणामध्ये हाच सातत्यानं प्रश्न उपस्थित होतो. शाळेकडनं, पोलिसांकडनं हे प्रकरण दाबण्यात काय येत होतं? अशी कोण माणसं आहेत या मागे की हे प्रकरण दाबलं जावं अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून हे प्रकरण घडलं? हे अक्षय शिंदेनं हे पाऊल उचललं किंवा त्याला अशा पद्धतीत गोळ्या झाडून घ्याव्या लागल्या? काय नेमकं कारण आहे यामागचं?